10th ऑक्टोबर हा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. बेसिकली व्हॉट इज द नीड टू क्रिएट अवेअरनेस अमंग्स एव्हरीवन. आता काय आहे ना, मानसिक आजाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे, पण लोक पुढे येत नाही बोलायला. का बरं? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोक सगळ्यात आधी स्ट्रेस आला किंवा काही त्रास झाला तर मंदिरात जातील, दर्ग्यात जातील आणि बाबा बुवाकडे जातील. आणि दुसरी गोष्ट, लोकांना लाज वाटते की मी वीक आहे का, मला कुठला मानसिक त्रास आहे. काही लोकांना असं वाटतं की अरे कुठले नाटकं करत आहे, आणि काही लोकांना असं वाटतं अरे कुठे टेस्टिंगच नाहीये, मग कशाला आपल्याला मानसिक आजार आहे. अशामुळे सुद्धा वाटू शकतं. त्याचबरोबरीला जिथं काही लोकांना असं वाटतं की हो आपण मदत घ्यायला हवी, तिथं सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत, आणि जिथं सर्व्हिसेस अवेलेबल आहे तिथे लोकांना कळतच नाही की हा मानसिक आजार आहे आणि आपण याच्यासाठी उपचार घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीला आपण जर नॅशनल लेवलला जर बघितलं तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मेंटल हेल्थ बद्दल आणि त्याचबरोबर पॉलिटिकल विल आपल्याला थोडी कमी दिसते. आणि जेव्हा एखादा पेशंट मनोरुग्ण असतो तेव्हा त्याचं ना लोकांना किंवा फॅमिलीला ना फायनान्शियल बर्डन वाटायला लागतं. बट हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मेंटल हेल्थ बद्दल हेल्प घेते, ट्रीटमेंट घेते किंवा थेरपी घेते, ऑफकोर्स तो बरा होऊ शकतो. आणि ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की येस आपण मानसिक आजाराबद्दल आणि ट्रीटमेंट बद्दल, उपचाराबद्दल अवेअरनेस करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जर मानसिकरित्या आपण सुदृढ राहू तर समाज पण सुदृढ राहील.